हॅलो स्टुडंट्स, तर लास्ट टाइम आपण मॅक्सिमम रेडियस ऑफ वायर विच कॅन फ्लोट ओव्हर लिक्विड सरफेस स्टडी करत होतो. सपोज देर इज अ वायर ऑफ लेंथ एल अँड रेडियस आर विच इज फ्लोटिंग ओव्हर द लिक्विड सरफेस. आता लिक्विड सरफेसवर वायर ठेवल्यानंतर या पद्धतीने लिक्विड सरफेस मध्ये काय होणार आहे, एक स्मॉल डिप्रेशन तयार होणार आहे. म्हणजे हाफ ऑफ द वायर जी आहे ती काय होणार आहे, सरफेसच्या खाली या पद्धतीनं डिप्रेशन प्रोड्यूस करणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, हे डिप्रेशन असं प्रोड्यूस झाल्यामुळे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन जो आहे तो टेंजेन्शियल टू सरफेस असतो आणि त्याच्यामुळे तो काय होणार आहे, इट विल ऍक्ट इन अपवर्ड डायरेक्शन. आता फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन एफ इज इक्वल टू काय येणार आहे, सरफेस टेन्शन इंटू टोटल लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट येणार आहे. एफ इज इक्वल टू टी इंटू 2L येणार आहे. ओके, आता ही वायर जर फ्लोट व्हायची असेल, सपोज ही वायर फ्लोट व्हायची असेल तर अपवर्ड फोर्स मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, डाऊनवर्ड फोर्स असलं पाहिजे. म्हणजे जेवढं वेट आहे ना तेवढा काय झालं पाहिजे, अपथ्रस्ट नव्हे अपवर्ड फोर्स क्रिएट झाला पाहिजे, तरच ती काय बॉडी होणार आहे, फ्लोट होणार आहे. ठीक आहे. सो देअरफॉर इथं आपण लिहू शकतो की इन इक्विलिब्रियम काय होणार आहे, दॅट इज अपवर्ड फोर्स मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, वेट असलं पाहिजे, दॅट इज इक्वल टू mg. अपवर्ड फोर्स किती आहे, टी इंटू 2L आहे. आणि वेट किती ऍक्ट होणार आहे बघा, वेट इज mg म्हणजे काय, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी, कारण मास म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आता व्हॉल्यूम ऑफ वायरचा फॉर्म्युला काय येणार आहे, दॅट इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ. व्हॉल्यूम ऑफ वायर म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ येणार आहे. हे झालं व्हॉल्यूम इंटू रो इंटू जी. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे काय येणार आहे, पाय आर स्क्वेअर. ओके, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एल रो जी, हे टी इंटू काय येणार आहे, 2L येणार आहे. आता दोन्ही साईडचं एल काय होईल, कॅन्सल होईल. एल अँड एल गेट कॅन्सल फ्रॉम बोथ दी साइड. ओके, आणि फॉर्म्युला येणार आहे आर स्क्वेअर इज इक्वल टू 2T डिवायडेड बाय पाय रो जी येणार, बरोबर आहे ना. पाय रो जी 2T डिवायडेड बाय पाय रो जी, दॅट इज आर स्क्वेअर. सो रेडियसचा फॉर्म्युला येणार आहे अंडर रूट 2T बाय पाय रो जी. म्हणजे जास्तीत जास्त एवढी रेडियस चालू शकेल, कारण याच्यापेक्षा जास्त रेडियस वाढली की वेट वाढणार. हे बघा, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन हा फक्त लेंथवर डिपेंड असणार आहे. ओके, आणि वेट मात्र रेडियसवर डिपेंड असणार आहे. म्हणजे याची जर रेडियस वाढत गेली, बरोबर आहे ना, कारण हे mg म्हणजे पायर स्क्वेअर एल रो जी आहे ना, म्हणजे रेडियस वाढत गेली तर काय होणार आहे, वेट mg वाढत जाणार आहे. आणि mg एफ पेक्षा जर जास्त झालं तर ती जी वायर आहे ती काय होणार आहे, लिक्विड मध्ये बुडणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त एवढी रेडियस चालू शकेल, एवढी किंवा याच्यापेक्षा कमी रेडियसची वायर जी आहे ती त्या लिक्विड सरफेसवर फ्लोट होऊ शकते. याच्यापेक्षा जास्त रेडियसची वायर फ्लोट होऊ शकणार नाही. ठीक आहे. आणि रेडियस ही कशावर डिपेंड आहे बघा, सरफेस टेन्शन, डेन्सिटी आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याच्यावरच डिपेंड आहे. म्हणजे ती लेंथवर डिपेंड नाहीये. म्हणजे या रेडियसची वायर कितीही लेंथची घेतली तरी ती फ्लोट होणार आहे. लक्षात येते का, या रेडियसची वायर, ओके, या रेडियसची किंवा याच्यापेक्षा कमी रेडियसची वायर, परंतु कितीही लेंथची वायर घेतली तरी ती लिक्विड सरफेसवर फ्लोट होऊ शकते. ओके, सो फ्लोट होण्यासाठी कंडिशन काय आहे, रेडियसला कंडिशन आहे, रेडियस एका सर्टन लिमिट पेक्षा कमी पाहिजे अँड दॅट रेडियस इज अंडर रूट 2T बाय पाय रो जी. लक्षात आलं का बघा. म्हणजे इथं सॉल्व्ह कसं केलेलं आहे आपण, तर या वायरला खाली बुडवणारा फोर्स कुठला असणार आहे, सिंक करणारा, इमर्स करणारा फोर्स असणार आहे mg. आणि अपवर्ड डायरेक्शन फ्लोट करणारा फोर्स कुठला असणार आहे, दॅट इज फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन. आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन तुम्हाला लक्षात आला पाहिजे, वायरवर ऍक्ट होणारा, अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणारा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन येणार आहे T इंटू 2L. ओके, तर इक्विलिब्रियम मध्ये काय होणार आहे, T इंटू 2L इज इक्वल टू mg येणार आहे. म्हणजे ज्यावेळी हा फोर्स इज इक्वल टू mg होणार आहे, अपवर्ड फोर्स इज इक्वल टू वेट होणार आहे, त्यावेळी ती बॉडी फ्लोट होणार आहे. आणि त्याच्यावर हे आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ओके, तर पुन्हा एकदा सांगतोय, वायर फ्लोट होणार का नाही हे कशावर डिपेंड असतं, त्याच्या लेंथवर डिपेंडंट नसतं, तर त्याच्या रेडियसवर डिपेंडंट असतं, हे लक्षात घ्या. ओके, म्हणजे रेडियस एका सर्टन लिमिटच्या खाली असेल तरच ती वायर काय होणार आहे, फ्लोट होणार आहे. ठीक आहे, अदरवाइज ती फ्लोट होऊ शकत नाही. त्याच्यानंतर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन रिलेटेड आणखी एक महत्वाचा क्वेश्चन म्हणजे
force required to separate two glass plate. Force required to separate two glass plates. Force required to separate two glass plates. ओके, हा एक्सपेरिमेंट तुम्ही कदाचित केलेला असेल, केलेला नसेल तर करून बघा. या पद्धतीने दोन ग्लास प्लेट घ्यायचे आहेत. ग्लासच्या प्लेट्स थिन ग्लास प्लेट असल्या तरी चालतील. ओके, एक छोटे घ्या आणि एक मोठे घ्या आणि या दोन ग्लास प्लेटच्या मध्ये ओके दोन ग्लास प्लेट घ्यायचे आहेत. So for example, this is the first glass plate. आणि त्याच्यावर सपोज त्याच्यावर काय करायचा, एक वॉटर ड्रॉप टाकायचा आहे. एक ग्लास प्लेट घ्यायची, त्याच्यावर एक वॉटर ड्रॉप टाकायचा आणि त्याच्यावर काय करायचे आहे, दुसरी ग्लास प्लेट बसवायची. सो ऑटोमॅटिकली हा वॉटर ड्रॉप काय होणार आहे, तो स्प्रेड होणार आहे. ओके, स्प्रेड होणार आहे आणि इथं एक लिक्विडचा एक लेअर तयार होणार आहे, लेअर पूर्णपणे असा. आता ही वरची ग्लास प्लेट तुम्ही जर उचलायचा प्रयत्न केला, ही वरची ग्लास प्लेट वर उचलायचा प्रयत्न केला तर ही ग्लास प्लेट खालच्या ग्लास प्लेट पासून इझिली सेपरेट होऊ शकत नाही. हा एक्सपेरिमेंट करून बघा. दोन ग्लास प्लेट घ्यायचा, मध्ये एक थेंब टाकायचा आणि ग्लास प्लेट त्याच्यावर ठेवायची. ठेवून ते सेपरेट करायचा प्रयत्न करा तर ते सेपरेट होत नाही. खूप लार्ज फोर्स अप्लाय करावा लागतो किंवा ते स्लाइड करूनच काढावं लागतं. हा एक्सपेरिमेंट केलेला असेल, केलेला नसेल तर करून बघा. म्हणजे याचा अर्थ काय होतो, दोन ग्लास प्लेट एकमेकाला पूर्णपणे चिकटतात. आपण सिंपल वॉटर घेतोय, त्याच्यामध्ये कुठलाही गम नाहीये, लक्षात घ्या. कुठलाही ऍडेसिव्ह मटेरियल तिथं कुठलंही ऍड केलेलं नाहीये. फक्त एक लिक्विड म्हणजे वॉटरचा एक थेंब टाकायचा आणि दोन ग्लास प्लेट एकमेकाला, दोन ग्लास प्लेटच्या मध्ये वॉटरचा थेंब टाकायचा आणि दोन ग्लास प्लेट एकमेकावर प्रेस करायच्या आणि सेपरेट करायचा प्रयत्न करायचा. सेपरेट होत नाहीत. आणि हे कशामुळे होतं, दिस हॅपन्स बिकॉज ऑफ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. ओके, आता या पद्धतीनं जर दोन ग्लास प्लेट एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल आणि मध्ये काय असेल, एक व्हेरी थिन लिक्विडचा लेअर असेल, तर फोर्स रिक्वायर्ड टू म्हणजे या दोन ग्लास प्लेट सेपरेट करण्यासाठी आपल्याला फोर्स लावा लागतो. विदाउट फोर्स ते सेपरेट होत नाहीत. तर त्या फोर्सचा फॉर्म्युला आहे 2TA अपॉन डी. हा फॉर्म्युला आहे 2TA बाय डी. फिर टी म्हणजे काय असणार आहे, नेहमीप्रमाणे टी इज द सरफेस टेन्शन. ए म्हणजे काय असणार आहे, दॅट इज एरिया ऑफ द कॉन्टॅक्ट, म्हणजे दोन प्लेटचा एरिया ऑफ कॉन्टॅक्ट किती आहे. ओके, आणि डी म्हणजे काय, या इथं जे काय लिक्विडचा जो लेअर तयार होणार आहे, ते लेअरचा थिकनेस, व्हेरी स्मॉल लेअर असणार ना तो, त्याचा थिकनेस तो क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेला असणार आहे. म्हणजे जेवढा त्याच्यामधला थिकनेस कमी, तेवढा फोर्स काय असणार आहे, जास्त असणार आहे. डी म्हणजे काय, थिकनेस ऑफ द लेअर. थिकनेस ऑफ लेअर म्हणजे थोडीशी मोठी मॅग्निफाईड डायग्राम काढायची झाली तर ही अशी होणार आहे. ही वरची ग्लास प्लेट आहे, ही खालची ग्लास प्लेट आहे. ओके, आणि सपोज या पद्धतीनं लिक्विडचा तिथं काय आहे, एक लेअर आहे लिक्विडचा, तर हे काय आहे, त्याच्या आतमधलं लिक्विड आहे. ठीक आहे, तर हे डी डिस्टन्स म्हणजे काय, हा जो लिक्विडचा जो लेअर आहे त्याचा थिकनेस किती, दॅट इज डी. ओके, तो अगदी व्हेरी स्मॉल असतं, कारण तिथं आपण ड्रॉप टाकून दोन ग्लास प्लेट एकमेकावर काय करतो, प्रेस करतो आणि त्याच्यामुळे लिक्विडचा व्हेरी थिन लेअर तिथं काय होतो, तयार होतो. व्हेरी स्मॉल असतो, 1 mm पेक्षा पण कमी असतो. आणि जेवढा तो थिकनेस कमी असेल तेवढा फोर्स काय करावा लागतो, आपल्याला जास्त अप्लाय करावा लागतो. सो फोर्स इज इक्वल टू 2TA बाय डी. हाच फॉर्म्युला आपण व्हॉल्यूमच्या स्वरूपात देखील लिहू शकतो. ओके, म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला ए न जर मल्टिप्लाय केलं, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे कुठला, दोन्ही प्लेटच्या मध्ये जो एरिया ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो एरिया, लक्षात घ्या. तर हा बेसिक फॉर्म्युला आहे 2TA बाय डी. त्याचबरोबर व्हॉल्यूमच्या स्वरूपात फॉर्म्युला लिहायचा झाला तर काय होणार, 2TA. ओके, 2TA
न्यूमरेटर डिनॉमिनेटरला काय करूया, डी न मल्टिप्लाय करूया. ओके, व्हॉल्यूमच्या स्वरूपात सांगायचं झालं तर दोन फॉर्म्युले इथे तयार होऊ शकतात. डिवायडेड बाय डी स्क्वेअर करावं लागेल ना, 2TA डी डिवायडेड बाय डी स्क्वेअर. आणि त्याच्यामुळं फोर्सचा फॉर्म्युला काय होणार आहे, दॅट इज 2T. आता एरिया इंटू थिकनेस, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू थिकनेस म्हणजे काय होणार आहे, व्हॉल्यूम. 2Tφ बाय डी स्क्वेअर असा देखील फॉर्म्युला तयार होऊ शकतो हा, 2Tφ बाय डी स्क्वेअर. किंवा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2TA बाय डी मध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटरला ए न मल्टिप्लाय केलं तर हा फॉर्म्युला असा पण होणार, 2TA स्क्वेअर डिवायडेड बाय AD होणार. म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला 2TA स्क्वेअर बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू थिकनेस म्हणजे परत व्हॉल्यूम होते. म्हणजे असे तीन फॉर्म्युले तयार होऊ शकतात. ओके, बेसिक फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, 2TA बाय डी. ओके, तुत्ताड किंवा तुत्ताड असा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी एक वर्ड तुम्ही यूज करू शकताय, तुत्ताड. दॅट इज 2TA डिवायडेड बाय डी. ओके, आणि याच्यामध्ये व्हॉल्यूमच्या स्वरूपात काढायचं असेल तर व्हॉल्यूम म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू काय असतं, थिकनेस असतं. हे लक्षात ठेवा, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू डिस्टन्स हे असणार आहे व्हॉल्यूम. तर फोर्स रिक्वायर्ड टू सेपरेट टू ग्लास प्लेटचा हा फॉर्म्युला आहे, 2TA बाय डी. ओके, लक्षात आलं. The question is like this: the force required to separate two glass plates of area 10 raised to minus 2 meter square. So area is given as 10 raised to minus 2 meter square with a film of water of 0.05 mm thick. म्हणजे thickness इथं म्हणजे d ची व्हॅल्यू लिहूया. d दिलेली आहे 0.05 मिलीमीटर, म्हणजे होणार आहे 0.05 इंटू 10 raised to minus 3 मीटर, किंवा ह्याला असं लिहू शकतो 5 इंटू 10 raised to minus 5 मीटर. ओके, आणि सरफेस टेन्शन टी दिलेला आहे, सरफेस टेन्शन इज इक्वल टू 70 इंटू 10 raised to minus 3 न्यूटन पर मीटर. ओके, आता फोर्सचा फॉर्म्युला आठवतोय का बघा, 2TA बाय डी. ओके, सो 2T सरफेस टेन्शनचा व्हॅल्यू किती आहे, 70 इंटू 10 raised to minus 3. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिला आहे 5 इंटू 10 raised to minus 5 डिवायडेड बाय, सॉरी, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे, 10 raised to minus 2 आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे दॅट इज 10 raised to minus 2, आणि थिकनेस ऑफ द फिल्म किती आहे, दॅट इज 5 इंटू 10 raised to minus 5. ओके, सो फोर्स रिक्वायर्ड टू सेपरेट, बघा किती होणार आहे, दॅट इज 2 इंटू 70 म्हणजे 140 डिवायडेड बाय 5 इंटू 10 ची पॉवर किती होणार आहे, न्यूमरेटरला 10 raised to minus 5, डिनॉमिनेटरला 10 raised to minus 5, ते कॅन्सलच होते. सो 240 डिवायडेड बाय काय, 140 डिवायडेड बाय काय होणार आहे, 5 होणार आहे. ओके, सो देअरफॉर आन्सर इज 28 Newton is the answer. So A is the answer here. Next, two glass plates are separated by water if the surface tension of water T is 75 dyne per centimeter, and the area of each plate weighted by the water, ये तो area of each plate weighted by water is 8 centimeter square दिलेला आहे, and the distance between two plates is 0.12 mm, म्हणजे D दिलाय 0.12 मिलीमीटर. आता हा प्रॉब्लेम सीजीएस सिस्टीम मध्ये आपण सॉल्व्ह करूया. आता त्याच्यासाठी फोर्स जो आहे तो डाईन मध्ये पाहिजे आणि डिस्टन्स जे आहे ते सेंटीमीटर मध्ये पाहिजे. सो 0.12 मिलीमीटर म्हणजे काय होणार आहे, 0.012 सेंटीमीटर होणार आहे, 0.012 सेंटीमीटर. ओके, किंवा याला आपण असं लिहू शकतो 12 इंटू 10 raised to minus 3 सेंटीमीटर.
Okay, the force required to separate two plates is given by formula 2Ta by d, that is 2 into 75 into 8 divided by 12 into 10 raised to minus 3. Okay, so force is equal to 75 into 3 न 75 ला डिवाइड केलं तर 25 होणार. 25 4s are 100. 100 into 10 raised to किती होणार आहे 3 होणार. 10 raised to minus 3 वर गेल्यानंतर, and therefore total किती होणार आहे 10 raised to 5. CGS system मध्ये सॉल्व करतोय, so therefore 10 raised to 5 is the answer. So C is the answer in this case. Next part is relation between surface tension and surface energy. तर याच्यासाठी सरफेस एनर्जी म्हणजे काय हे आपल्याला बघावं लागेल. सरफेस एनर्जी, आता मागच्या वेळी आपण मॉलिक्युलर एक्सप्लेनेशन ऑफ सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी बघितलेलं होतं. आपण बघितलं की फिल्म मध्ये असणारे जे म्हणजे सरफेस फिल्म मध्ये असणारे जे मॉलिक्युल आहेत किंवा सरफेसवर असणारे जे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यावर लिक्विड मॉलिक्युल जे असतात त्याच्यावर काय असतो, एक डाऊनवर्ड डायरेक्शन रिझल्टंट फोर्स असतो, बरोबर आहे ना. बघा पुन्हा एकदा सांगतोय, लिक्विडची सरफेस फिल्म आणि लिक्विडचा सरफेस इथं जे मॉलिक्युल्स असतात त्यांच्यावर डाऊनवर्ड डायरेक्शन एक रिझल्टंट फोर्स असतो. आणि त्याच्यामुळे मॉलिक्युल आतून जर बाहेर आणायचे असतील, सरफेसवर आणायचे असतील, म्हणजे लिक्विडच्या आतमधून लिक्विडच्या सरफेसला मॉलिक्युल आणायचे असतील तर आपल्याला काय करावं लागतं, वर्क डन करावं लागतं. म्हणजे या सरफेस फिल्म मधून पास होत असताना आपल्याला वर्क डन करावं लागतं. आणि हे वर्क डन जे आहे ते त्या वर्क डनचं काय होतं, पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात सरफेस मध्ये स्टोअर होतं. आणि त्याच्यामुळे सरफेसला, लिक्विड सरफेसला ही एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झालेली असते. तर यालाच काय म्हणतो आपण, सरफेस एनर्जी असं म्हणतो. ओके, म्हणजे सरफेस एनर्जी म्हणजे काय, एक्स्ट्रा एनर्जी पजेस्ड बाय द लिक्विड सरफेस. ओके, एक्स्ट्रा एनर्जी पजेस्ड बाय द लिक्विड सरफेस ड्यू टू वर्क डन इन मुव्हिंग मॉलिक्युल फ्रॉम इनसाइड टू द सरफेस. म्हणजे कुठल्याही मॉलिक्युलला आतमधून सरफेस पर्यंत आणण्यासाठी नेहमी वर्क डन करावं लागतं आणि ते वर्क डन त्या सरफेस मध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होतं आणि त्याला त्या स्टोअर्ड पोटेन्शियल एनर्जीलाच काय म्हणतो आपण, सरफेस एनर्जी असं म्हणतो. लक्षात येते का बघा. सो एक्स्ट्रा एनर्जी पजेस्ड बाय लिक्विड सरफेस, काय सांगतोय, सरफेस एनर्जी म्हणजे एक्स्ट्रा एनर्जी पजेस्ड बाय लिक्विड सरफेस. ओके, ड्यू टू, आणि हे कशामुळे होतं, ड्यू टू वर्क डन इन मुव्हिंग मॉलिक्युल फ्रॉम इनसाइड टू द सरफेस. म्हणजे आतमधून सरफेस पर्यंत मॉलिक्युलला आणण्यासाठी जे वर्क डन होतंय त्याच्यामुळे जी प्रोड्यूस होणारी पोटेन्शियल एनर्जी आहे त्यालाच काय म्हणायचं, सरफेस एनर्जी असं म्हणायचं. ओके, सो डेफिनेशन बघा, एक्स्ट्रा एनर्जी possessed by liquid surface due to work done in moving a molecule from inside to liquid surface, is called as surface energy. आणि सरफेस एनर्जी कशावर डिपेंड असते, लिक्विडच्या सरफेस एरियावर डिपेंड असते. जेवढा जास्त सरफेस एरिया असणार आहे तेवढी सरफेस एनर्जी काय असणार आहे, जास्त असणार आहे. सो दिस सरफेस एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, एरिया असतं. कारण जास्त एरिया प्रोड्यूस करायला जास्त मॉलिक्युल सरफेसला आणावं लागेल, जास्त मॉलिक्युल सरफेसला आणण्यासाठी जास्त वर्क डन करावं लागेल, आणि जास्त वर्क डन झालं तर जास्त पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होणार आहे. ओके, आणि जास्त पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झाली तर जास्त सरफेस एनर्जी क्रिएट होणार आहे. सो सरफेस एनर्जी डिपेंड्स ऑन एरिया. म्हणजे सरफेस एरिया वाढला की सरफेस एनर्जी वाढते. ओके, साधं सोपं असं कॅल्क्युलेशन असणार आहे त्याच्यामध्ये. ओके, याच्यानंतर नेक्स्ट,
आता हे सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी मध्ये रिलेशन कसं आहे बघा. रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. हे रिलेशन साठी एक सिंपल डेरिवेशन आहे. ओके, आणि हे डेरिवेशन कसं आहे बघा. इट इज लाईक दिस. सपोज अशा प्रकारे काय केली आपण, एक ओपन रेक्टँग्युलर फ्रेम घेतली. दिस इज अ ओपन रेक्टँग्युलर फ्रेम ABCD. ही ओपन रेक्टँग्युलर फ्रेम आहे. ओपन रेक्टँग्युलर फ्रेम म्हणजे याची एक साइड जी आहे ती ओपन आहे. ओके, आणि याच्यावर काय करायचं आहे, एक PQ ही वायर ठेवायची आहे. PQ ही वायर ठेवायची आहे. ही फ्रेम हॉरिझॉन्टल धरायची आहे आणि त्याच्यावर वायर हॉरिझॉन्टल PQ वायर ठेवायची आहे. ओके, आता ही वायर जी आहे ती या फ्रेमवर इकडे तिकडे स्लाइड होऊ शकते विदाउट एनी फ्रिक्शन इनवर्ड आउटवर्ड जी आहे ती मूव्ह करू शकते. आता याला काय करायचं आहे, या ओपन रेक्टँग्युलर फ्रेमला अलॉंग विथ दिस रॉड PQ सोप फिल्म मध्ये बुडवायचं आणि बाहेर काढायचं. काय करायचं आहे, सोप फिल्म मध्ये बुडवून बाहेर काढायचं आहे. सोप फिल्म मध्ये बुडवून बाहेर काढल्यानंतर काय होणार आहे, एवढ्या एरियामध्ये सरफेस म्हणजे सोप फिल्म तयार होणार आहे. म्हणजे लिक्विड फिल्म एवढ्या एरियामध्ये तुम्हाला तयार झालेली दिसेल. ठीक आहे. आता लेट T म्हणजे काय आहे, इथं सरफेस टेन्शन आहे. ओके, त्याच्यानंतर L इज द लेंथ ऑफ वायर PQ. लेंथ ऑफ वायर PQ इन कॉन्टॅक्ट विथ फिल्म. बघा, आता इथं काय होणार बघा, ही वायर PQ जी आहे ते याच्यावर काय असणार आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन असणार आहे. अँड दिस फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज टुवर्ड्स लेफ्ट असणार आहे. बरोबर आहे ना, कारण लिक्विड सरफेसला टेंडन्सी कशी असते, आपला सरफेस एरिया मिनिमाइज करण्याची टेंडन्सी लिक्विड सरफेसला असते. आणि आपला सरफेस एरिया मिनिमाइज करण्यासाठी काय करणार आहे, ते टुवर्ड्स लेफ्ट फोर्स एक्झर्ट करणार आहे. ओके, आता काय करूया, इथं आपण फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन काढूया. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऑन वायर PQ. तर हा फोर्स किती असणार आहे, सरफेस टेन्शन T इंटू लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे 2L. आता लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट 2L काय ते, कारण ही जी सोप फिल्म आहे, लिक्विड फिल्म जी आहे, त्याला दोन्हीकडे सरफेस असणार आहे. म्हणजे बाहेरच्या बाजूला पण सरफेस असणार आहे आणि आतल्या बाजूला पण सरफेस असणार आहे. आणि बाहेरच्या बाजूचा सरफेस जो आहे ना, तो काय करणार आहे, या साईडला L लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट प्रोड्यूस करणार आहे. आणि पलीकडच्या साईडचा, पाठीमागच्या साईडचा जो सरफेस आहे तो देखील काय करणार आहे, L लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट प्रोड्यूस करणार आहे. म्हणजे टोटल लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती येते, इथं 2L येते. म्हणजे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऑन वायर PQ किती येणार आहे, T इंटू 2L तयार होणार. सपोज, आणि हा या फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे, टुवर्ड्स लेफ्ट. फोर्सची डायरेक्शन. आता सपोज आपण काय केलं, व्हेरी स्मॉल अमाऊंट DX न वायर PQ ला काय केलं, टुवर्ड्स राईट मूव्ह केलं. ओके, suppose wire PQ is displaced by DX towards right. ओके, टुवर्ड्स राईट. तर या केसमध्ये वर्क डन होणार आहे. वर्क डन, ते वर्क डन DW काय असणार आहे, वर्क डन DW इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट DX असणार आहे. वर्क डनचे फक्त मॅग्निट्यूड घ्यायला लागलोय, प्लस मायनस साइन काय आपण इथं वापरत नाहीये. किंवा वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स आपण कॅल्क्युलेट करतोय असं अझ्युम करा, त्याच्यामुळे वर्क डन पॉझिटिव्ह येणार. तर फोर्स किती आहे, 2 इंटू 2L इंटू काय आहे, DX येणार आहे. आता बघा, 2L इंटू DX म्हणजे काय होणार आहे, हा एरिया येणार आहे. कारण ही लेंथ किती आहे, L आहे. ही ब्रेड किती आहे, DX आहे. तर L इंटू DX म्हणजे काय येणार आहे, हा आपल्याला समोरून दिसणारा एरिया आहे, तसा पाठीमागे देखील L इंटू DX एरिया असणार आहे. सो 2L इंटू DX म्हणजे काय असणार आहे, न्यूली फॉर्मड एरिया असणार आहे. सो DW इज इक्वल टू T इंटू काय होणार आहे, DA येणार आहे. ओके, हेअर DA म्हणजे काय असणार आहे, 2L इंटू DX. दॅट इज, जे पूर्वी हा एरिया सोप फिल्मला नव्हता, आता तेवढा एरिया सोप फिल्म मध्ये ऍड होणार आहे.
न्यूली फॉर्म्ड सरफेस एरिया. सरफेस एरिया म्हणजे फिल्मला सरफेस एरिया डबल असतो नेहमी, आतल्या साईडला आणि बाहेरच्या साईडला, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे आपला फॉर्म्युला काय आला बघा, दॅट इज DW वर्क डन इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. आता हे वर्क डन जे आहे ते काय होतं, सरफेस एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होतं. दिस वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ सरफेस एनर्जी. This work is stored in the form of surface energy and therefore surface energy चा फॉर्म्युला काय येणार आहे, surface energy is equal to T into dA येणार आहे. So this work is stored in the form of surface energy and therefore surface energy चा फॉर्म्युला येणार आहे, surface energy SE is equal to surface tension into change in area and therefore आपण असं लिहू शकतो की T is equal to surface energy divided by change in area. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, सरफेस टेन्शन इज ऑलवेज इक्वल टू काय असतं, सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. ओके, हे सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन मधलं रिलेशन आहे. कारण सरफेस एनर्जी डिवाइडेड बाय एरिया म्हणजे काय येणार, सरफेस एनर्जी पर युनिट एरिया येणार आहे. सो सरफेस टेन्शन इज ऑलवेज इक्वल टू काय असतं, सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. त्याच्यामुळे सरफेस टेन्शनचं याच्यावरून आणखी एक SI युनिट तयार होऊ शकतं. ओके, एनर्जीचं युनिट काय असणार आहे, जूल, आणि एरियाचं युनिट काय असणार आहे, मीटर स्क्वेअर. सो सरफेस टेन्शनचा आणखी एक युनिट काय येणार आहे या रिलेशन नुसार, जूल पर मीटर स्क्वेअर. लक्षात आलं. तर हे रिलेशन आहे सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी मधलं. तर हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की सरफेस टेन्शन म्हणजे सरफेस एनर्जी पर युनिट एरिया असतं. ओके, आणि इथं वर्क डनचा एक आपल्याला इम्पॉर्टंट फॉर्म्युला मिळालेला आहे, DW इज इक्वल टू T इंटू DA. ओके, DW इज इक्वल टू T इंटू DA म्हणजे आपण असं लिहू शकतो की वर्क डन इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया. हा वर्क डनचा देखील फॉर्म्युला आहे. दिस इज वर्क डन बाय सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आहे. आता वर्क डन बाय सरफेस टेन्शनचे रिलेटेड प्रॉब्लेम आणि त्याच्या कन्सेप्ट आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया.